काही तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. छोटासा मिनी ब्लॉग बनवते, तसं रोज बनवते तसं. तर गाईज आज संडे होता, तर आज आम्ही खाल्ली साबुदाण्याची खिचडी. मुलं म्हटले मम्मी रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा आला, काहीतरी नवीन बनव. म्हटलं मग काय बनवू, पोहे बनवायचे का? तर म्हणे नको. उपमा बनवायचे का? तर म्हणे नको. मग म्हटलं खायचं तरी काय? तर म्हणे मम्मी साबुदाण्याची खिचडी बनव. मग साबुदाण्याची खिचडी बनवली, ती खाल्ली. आणि काही या दिवसामध्ये शक्यतो तर मी तुम्हाला सांगते की बर्फ तर नकाच खाऊ. बर्फ आणि खरं सांगते मी पॅप्सी खाल्ली आणि कोल्ड्रिंकची बॉटल पिली, तर मला अक्षरशः सर्दी झाली. एवढ्या भर उन्हात सर्दी झाली, तुम्हाला काय सांगू. तर हे टॅबलेट मी ह्या टॅबलेट खाल्ल्या रिसेप्शन 500 काल रात्री एक खाल्ली. आणि आज मला फिवर होता, म्हणजे मम्मीने आणली मेडिकलमधून जाऊन, मला बोलली एक खा. मी थोडंसं बरं वाटलं. एवढी कणकणी आली होती मला, आणखी फिवर आणि नुसतं सर्दीने नाक जाम झालं होतं. तर एक गोळी खाल्ली तेव्हा मला आराम पडला. म्हणून तुम्हाला सांगते, उन्हाळ्याचे दिवस आहेत तर शक्यतो पाणी जास्त प्या. पण पाणी हे बर्फाचं पाणी पिऊ नका. ऊसाचा रस जरी पिलं तरी बिन बर्फाचा ऊसाचा रस प्या. त्याच्यामध्ये बर्फ टाकायला लावू नका बिलकुल. आणि मग बाकी तुम्ही लिंबू सरबत किंवा रसना हे सुद्धा तुम्ही साध्या पाण्यामध्येच पिऊ शकता, बर्फ न टाकता. माठातलं पाणी तर सगळ्यात उत्तम आहे. मी तर म्हणते त्याच पाण्याचा उपयोग करा, ते शरीरासाठी चांगलं आहे. बर्फ आपण म्हणतो थंड आहे, पण त्याचा गुणधर्म खरंच गरम आहे आणि तो शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे बर्फाचा वापर खरंच करू नका. आलं का लक्षात? आणि मी काल कोल्ड्रिंक पिलं आणि पॅप्सी, तर मला लगेच सर्दी झाली. विचार कर, एवढ्या भर उन्हामध्ये मला सर्दी झाली. म्हणून मला इतकं टेन्शन, मला बरं नसल्यामुळे आता ही विक्सेशन 500 गोळी मी खायला लागली. तर गाईज मी तुम्हाला एवढंच सांगेन की शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी नका होऊ देऊ. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे उन्हाळी लागते किंवा डिहायड्रेशन होतं, तर असं होऊ नये म्हणून पाणी प्या, पण साधं पाणी प्या. आलं लक्षात? तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय. आणि मला सर्दी झाली त्यामुळेच मी थोडंसं व्हिडिओला म्हणजे मनावरच नाही घेतलं शॉर्ट व्हिडिओज बनवायला पण. आलं का लक्षात? चला बाय.